हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं मी माझ्या स्नेहाज किचन कॉर्नर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी अळूवडी। त्यासाठी मी 2 जुड्या अळूची पानं घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने वॉश करून घेत आहे। आणि तुम्ही बघू शकता अळूची पानं खूप फ्रेश आहेत आणि अळूचा देठ काढण्यासाठी असं हे पान फोल्ड करायचे आणि त्याच्या जवळून असं देठ काढून घ्यायचं आहे। हलक्या हातांनी काढून घ्या, तो इझिली निघतो। आणि नंतर पान व्यवस्थित पसरून ठेवून ते लाटण्याने त्याच्या शिरा मोडून घ्या। ह्या प्रत्येक पानांची मी ही प्रोसेस करून घेतलेली आहे। मी फक्त तुम्हाला डेमो दिलेला आहे एका पानाचा। आणि ही कोथिंबीर आहे ती व्यवस्थित वॉश करून घेतलेली आहे। कोथिंबीरीनं अळूवडीची टेस्ट खूप छान होते। चला आता आपण लागणारं हे बेसिक मसाल्यातच घरगुती मसाल्यातच आपण ही अळूवडी बनवणार आहोत। हे मी तुम्हाला दाखवते मी काय काय यूज करणार आहे ते। ह्यासाठी 2 जुड्या अळूच्या पानांसाठी मी 2 वाटी बेसन घेते। बेसन हे ऑलरेडी चाळून ठेवलेलं आहे, तुम्हीही चाळून ठेवलेलं बेसनच यूज करा, त्याने पीठ आपलं हलकं होतं आणि आपली वडी ही खुसखुशीत व्हायला मदत होण्यासाठी मी वापरत आहे 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर। तुम्ही तर तांदळाचं पीठही वापरू शकता जर असेल तर, त्याने आपली अळूवडी ही छान खुसखुशीत होते। आणि मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो आपला खरडा आहे की ज्याने आपल्या अळूवडीची टेस्ट खूप एनहान्स होते, खूप झणझणीत अशी छान होते। खरडा हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, तिखट हवं असेल तर तिखट जास्त ॲड करू शकता। आणि हा मी अळूवडीमध्ये ठेचलेला लसूण प्रेफर करते, त्याने अळूवडी खूप छान फ्लेवर देते लसणाचा। हे 10 ते 12 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत अळूवडीसाठी छान ठेचून। आणि मी ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालते आहे, कोथिंबीर थोडी जास्तच घातली आहे। आणि आता हे घालते मी 1 चमचा सफेद तीळ। तीळ हे अळूवडीत खूप छान दिसतात, खूप छान टेस्ट देतात। आणि हा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावर ओवा नेहमी क्रश करून घालावा। बेसनचं पीठ आहे तर त्यात ओवा हा घालाच, म्हणजे आपल्या पोटाला काही त्रास नाही होणार आहे। आणि हळद घातलेली मी 1 ते 1.5 चमचा। 1 चमचा जिरे घातलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यातलेच मी मसाले घालत आहे। हे धणाजिरा पूड आहे, ही बिलकुल ऑप्शनल आहे, नाही घातलीत नसेल तुमच्याकडं तरी चालेल। आणि आता आपलं सगळ्या ह्याच्यात जाणारं म्हणजे मीठ हे आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा तुमच्या चवीनुसार घालू शकता। आणि हे मसाले हे कोरडेच हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सगळीकडे लागले जातात। आणि आता हे मिश्रण आपण थोडं थोडं पाणी घालून सैलसर बॅटर करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट अळूवडीला पीठ नाही भिजवायचं, अगदी सैलसर असं करून घ्यायचं। तोपर्यंत मी पाणी स्टीम करायला ठेवत आहे। ह्या वड्याही मी स्टीम करून घेणार आहे, तुम्ही स्टीमर असेल तरी यूज केलात तरी चालेल। माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे मी नेहमीच हे पातेल्यातच स्टीम करून घेते। ही अशी मी चाळणी ठेवलेली आहे, चाळणीला छान तेल ग्रीस करून घेते की ज्यामुळे आपल्या वड्या ह्या चिकटून राहणार नाहीत, की ज्या शिजल्यानंतर पटकन निघतील। तुम्ही बघू शकता पाणी उकळायला ठेवेपर्यंत आपलं पीठ हे खूप छान सेट होतं आणि छान पीठ झालेलं आहे, खूप छान कलरही आलेला आहे। ह्यात मी लाल तिखट ॲड केलेलं नाही आहे, तुम्हाला जर लाल तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता। आता मी अळूच्या पानाची एक एक वळकुटी तुम्हाला करून दाखवते। आता तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी कळत असेल की कसं पीठ भिजवायचं किंवा मी कसं भिजवलं आहे की ते इझिली पानावर स्प्रेड होतंय। जास्त घट्ट करू नका, त्यामुळे वडी ही खुसखुशीत नाही होणार। हे एकावर एक असं पान ठेवलेलं आहे मी, दुसरं पान त्यावरही पीठ छान स्प्रेड होते।
बघू शकता तुम्ही छान पीठ सगळ्या पानांनी सगळ्या कोपऱ्यांवर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हातांनीच लावून घ्या, ते खूप छान पसरलं जातंय. आणि आता ही अळूची वळकुटी आपण तयार करून घेऊया. तुम्ही जर माझं चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतायत बघायला ते कमेंट्समध्ये सांगा. ही एक अळूवडी मी स्टीम करायला ठेवलेली आहे. तसंच आपण दुसरंही वडी वळकुटीत तयार करून घेऊया. ह्यात तुम्ही चिंच आणि गूळही ॲड करू शकता पिठात, त्याने ही टेस्ट वेगळी येते. पण मी लसूण आणि कोथिंबिरीची केलेली आहे, हीच मला आवडते. त्यामुळं जर तुम्हाला जर चिंच आणि गुळाची बघायची असेल तर मला कमेंट करा, मी तीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. हे एकावर एक मी 2च पानं एकावर एक ठेवते. काही जण तुम्ही 3-4 पानंही ठेवू शकता एकावर एक, पण ती व्यवस्थित स्टीम व्हायला आपल्याला मदत होते. 2 पानं एकावर एक ठेवले की लेयर कमी होतो आणि पटकन आपली वडी ही स्टीम होऊन तयार होते. 10 ते 15 मिनटात, जास्त वेळ नाही लागत. 2-2 पानांनी केली की पटकन होऊन जाते, स्टीम होऊन जातं. आता असंच मी बाकीची अळूची पानं जी आहेत त्यांना मी पीठ लावून घेते आणि अळूच्या वळकुट्या तयार करून घेते. मी बघू शकता एवढी पानं आहेत माझ्याकडं. एवढ्या पिठांना एवढ्या पानांचं होऊन हे बघा. आता 10 मिनिटांनी आपल्याला मस्त दमदार अशी वाफ आलेली आहे. तुम्ही बघू शकता अळूवडी तयार आहे. आणि त्याचा शिजल्यानंतर ग्रीन पानांचा थोडासा डार्क कलर होतो, डार्क ग्रीन. आणि वडी ही नेहमी थंड झाल्यावर कट करा, खूप छान वड्या पडतात. तुम्ही बघू शकता आतपर्यंत वडी अशी लेयर लेयर दिसत आहेत. आता आपण प्लेटिंग करूया. ही अळूवडी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. नाश्त्याला होते खायला, दुपारच्या स्नॅक्सला होते खायला, आणि आपल्या तर जेवणाची चव वाढवते. आमच्या घरी अशीच खातात. आणि तुम्ही मी फ्राय करूनही तुम्हाला दाखवते. ही अशी होते, एकदम फ्राय करून खुसखुशीत होते. तुम्ही कशी करता मला कमेंट्स करून सांगा.